नमस्कार प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता याच निमित्त आपण आज आपली पूजा करणार आहोत। तर आम्ही हा जो व्लॉग केलेला आहे तो पूजा स्पेशल आहे। आम्ही महाशिवरात्रीची कशी पूजा करणार आहे तर ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। तर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। तर आपण करूया आपली महाशिवरात्रीची पूजा। तर चला, सगळ्यात पहिले आपण सगळ्या वस्तू ज्या आहेत ते बाजूला काढूयात। म्हणजे समोर असलेली तुम्हाला वाटत असेल तर जी तुमच्या समोर वस्तू असतात, जसं तुम्ही नैवेद्य वगैरे ठेवत असाल, अगरबत्तीचे स्टँड वगैरे, ते सगळं काढून घ्यायचं। त्यानंतर एक एक करून सांभाळून आणि हळूहळू सगळी जी फुलं आहेत ती जुनी काढून घ्यायची। त्यानंतर एक एक करत देवांना सुद्धा काढून घ्यायचं आणि मग स्वच्छतेसाठी एक वेगळा कापड ठेवायचा जो फक्त तुम्ही मंदिराला किंवा या सगळ्या पुष्णाक्रियेला ठेवाल। आणि मग त्या म्हणजे त्या कपड्याने पहिले तर मंदिर स्वच्छ करा किंवा मग एक दुसरा कापड घ्या ज्याने तुम्ही फक्त फोटोज जे आहेत ते पुसाल। आणि असे वेगवेगळे कापड ठेवले तरच आपल्या घरामध्ये स्वच्छता तेवढी चांगली राहते। मग त्यानंतर तुम्ही जर आतमध्ये कपडे वापरत असाल, म्हणजे एखादा कपडा जर तुम्ही देवाच्या खाली अंथरूत करत असाल तर ते कापडही झटकून घ्यायचं आणि ते रोजच झटकल्याने स्वच्छ राहतच। त्यानंतर देवाला आणि फोटोजला पुसल्यानंतर मग जेवढी पण आपण आतमध्ये फोटोज आहेत ते सगळे मांडून घ्यायची आणि मग स्वच्छता जी आहे ती कानाकोपऱ्यातून करायची। कारण एकही फूल आपण जसं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो तसंच मंदिरामध्ये स्वच्छता ठेवली की देवालाही प्रसन्न वाटते आणि आपल्याला सुद्धा। मग त्यानंतर असं करत सगळं साफ करून घ्यायचं आणि पूर्ण शिळी फुलं जी आहेत ती पहिले काढून घ्यायची आणि मग ती तुम्ही इकडे तिकडे न टाकता पहिले तरी एका पेपरमध्ये घ्या आणि त्यानंतर मग तिला व्यवस्थित बाहेर टाका आणि कुणाच्या पायाखाली येऊ नये अशा जागेवर टाका। आणि मग तुम्ही एकदा झाडझूड जशी घरात करता तशी तुम्ही झाडून घ्यायची, फुलांना म्हणजे झाडून घ्यायचं साधं। आणि त्यानंतर मग जसं आपण घर पुसतो त्या प्रकारेच तिचीही टाईल्स जी आहे ती तुम्हाला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, जे पाण्यामध्ये आपण देवांना अंघोळ घालणार आहोत आणि फुलं ही सुद्धा जवळ ठेवूनच घ्यायची। तर आता सगळ्यात आधी आपण करूया पंचामृताची तयारी। तर आज महाशिवरात्री आहे आणि म्हणून आज आपण पंचामृताने आधी अंघोळ घालूया शंकराच्या पिंडीला आणि नंतर मग आपण त्याला साध्या पाण्याने अंघोळ करून छान त्यांची पूजा करूया। ठीक आहे। आता जसं आपल्याला पंचामृत बनवायचं आहे तर त्यासाठी लागणारी 5 साहित्य आधी काढून घ्यायची। ती आहे दूध, तूप, दही, त्यानंतर साखर आणि मध, अशी 5 साहित्य एकत्र मिक्स करून घ्या जेणेकरून तुम्हाला अभिषेक जो आहे तो शंकरजीचा करायचा असेल म्हणजे करावाच लागतो आणि त्या दिवशी केलं तर फारच छान। आणि मग त्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही शंकरजीला एखाद्या भांड्यात ठेवून तुमच्याकडे असलेली जी मूर्ती असेल तिला भांड्यात ठेवायचं आणि त्यानंतर तिचा अभिषेक करायचा आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि जोपर्यंत चकचक होत नाही तोपर्यंत तिला पुसून ठेवून द्यायचं। आणि धुतल्यानंतर मग तिच्यावर फूल, बेलपत्र, तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही ठेवू शकता। असं कंपल्सरी नाही की बेल असलाच पाहिजे, आपल्या मनामध्ये ती भावना ठेवायची आणि त्या भावनेने सगळी देवं जी आहेत ती व्यवस्थित एका जागेवर मांडून घ्यायची। आणि मग पुन्हा स्वच्छता जी आहे ती करत राहा आणि एक हातामध्ये किंवा एका बाजूला कापड ठेवत चालायचं। कारण आपण जेव्हा हात वर खाली करतो देवांना जेव्हा ठेवतो तेव्हा पाणी सांडतंच आणि ते पाणी सांडू नये किंवा ओलं राहू नये म्हणून एका बाजूला कापड ठेवायचं असतं। त्यानंतर मग सगळीकडे गंध लावायचं, म्हणजे टीका आणि हळदकुंकू सगळीकडे लावायचं आणि मोस्टली जे असतं म्हणजे जे देव असतात त्यांना चंदनचा टीका लावायचा आणि ज्या देवी असतात त्यांना हळद आणि कुंकू असं व्हायचं। आणि तेही जसं आपण आपल्या डोक्याला टिळा लावतो किंवा टिकली लावतो तशा प्रकारे त्यांना व्यवस्थित लावा। त्यानंतर आपण जसं आपला साज शृंगार करतो तसं त्यांना फुलंही अर्पण करा। यानंतर तुम्ही फुलं अर्पण केल्यानंतर जसं तुम्ही स्वतःचा साज करता तसंच तुम्ही देवाचा पण शांतपणे आणि सरळपणे साज करा आणि तेव्हाच तुमच्या मनातून भावना ज्या आहेत ते देवापर्यंत पोहोचतीलच। आणि मग जसं तसं सामान जे आहे, हळदी कुंकवाची कुरी, त्यानंतर मग पाण्याचा ग्लास असेल, देवाचा नैवेद्य असेल, त्यानंतर अगरबत्तीचं स्टँड वगैरे जे काही असेल ते व्यवस्थित ठेवून द्या जेणेकरून पद्धतशीर सगळं काही दिसेल आणि चकचक तुमचं मंदिर पण असंच दिसेल। त्यानंतर मग देवाचा दिवा जो आहे तो अखंड असेल तर त्याची वात लांब लचक असू देत आणि मजबूत अशी असू देत। आणि त्यानंतर तुमचा जो दिवा असेल तो वारंवार बदलत चला, कारण त्याने जी काजळ ती पकडते ती त्याने वात लवकर दिसते, त्यामुळे 2 ते 3 दिवस आड तुम्ही जे तेल आहे आणि जो दिवा आहे तो बदलत राहाल। आणि त्यानंतर मग भरपूर असं तेल टाकून छान अखंड दिवा साक्षीने लावला आणि अशा प्रकारे आमच्या पूजेमध्ये जे आहे तो जो दिवा दिसतो तुम्हाला तो छान दिसतोय। त्यानंतर मग हळद कुंकू ते तर सगळं लावून झालेलंच आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही अगरबत्ती आणि धूप पण लावा।
सुगंध आणि प्रसन्नही वाटतं। आता या सगळ्यानंतर डेकोरेशन म्हणजे आता रांगोळी काढत असाल तर ठीक, पण जर तुमच्याकडे रांगोळी काढायला वेळ नसेल तर तुम्ही साधारण फुलांची सजावटसुद्धा करू शकता। आणि आपण स्वतः जर इतकंच असतो तर मग देवांना सजवायला काही हरकत नाही। आणि तुम्हाला जसं वाटेल तसं तितकं सुंदर दिसेल तितकंच मंदिर सुंदर सजवलं की आणखी प्रसन्न वाटतं। आणि बघा तुम्ही अशा प्रकारे आमची आज महाशिवरात्रीची पूजा आहे ती साक्षीने व्यवस्थित केली आणि मग बाकीचे जे सामान आहे ते व्यवस्थित जागी ठेवली। आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटली आणि तुमच्याकडे पण अशीच पूजा केली का ते आम्हाला नक्की कमेंटला कळवा। आणि हा होता फायनल व्हिडिओ जो पूजा झाल्यानंतरचा साक्षीने केलेला होता। तुम्हाला हाही कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। पण तुम्ही तुमच्या शिवजीला काय म्हणजे अर्पण केलं ते नक्की कळवा। आणि तुमच्या कृष्णाने आज कुठल्या कलरचा ड्रेस घातलाय ते पण आम्हाला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवून सांगू शकता। आता यानंतर तुम्हाला आमची पूजा कशी वाटली ते तर तुम्ही सांगाच, पण तुमच्या घरची पूजा तुम्ही अशाच प्रकारे रोज करता का ते आम्हाला कळवा। आज जरा उशीर झाला होता कारण आज महाशिवरात्रीमुळे जरा मोठी पूजा होती आणि रोजही आमची सकाळी 7 वाजताच पूजा होऊन जाते, पण एवढी म्हणजे लांबत नाही। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तो आणखी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो महाशिवरात्रीचा व्लॉग आहे तो पाहिला आहे का, त्यामध्ये आम्ही खूप छान छान अशा गोष्टी टाकल्या आहेत।